सामना होतोय तो वैतरणा वर्सेस आंबिवली. माझ्या मतेने एकाच ग्रामपंचायत मधले दोन्ही संघ. ग्रामपंचायत टेंबा. शेजारील देश. आता सूत्राकडून माहिती. स्ट्राईक गोलंदाज मात्र असतील ते आंबेली संघाकडनं. राहुल. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं आयोजक डीपीएल अर्थातच डोंगरीपाडा प्रीमियर लीग च्याकडनं सहर्ष स्वागत. सुंदरसा फटका येतो इथे. 38 सर्कलचा फायदा घेताना फलंदाज मनोज. अकाउंट ओपन होते ते वैतरणा संघाचं 4 धावेने. मनोज मनोज आणि भगवान. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. पंच 2 धावा मिळत आहेत. पुढील चेंडू असेल राहुलचा. पुन्हा एकदा मनोजसाठी. यावेळेस मात्र दिशा चेंडू पंच घोषित करतायत. धाव संख्या होते ती 7 धावा. डाउन द ग्राउंड 1 बाउंड. चेंडू सीमारेषा पार चौकार. डीजे धावसंख्या 4 ने भर झाली. धावसंख्या होते ती 11 धावा. दरम्यान राहुलचा हा पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा मनोजसाठी. यावेळेस मात्र बीट फलंदाज. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. यावेळेस मात्र पंच दिशा चेंडू घोषित करत येते. धाव संख्या होते ती 12 धावा. फटका येतोय मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. 2 धावेसाठी. धाव संख्या होते ती 14 धावा. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटते गोलंदाज राहुल यांच्याकडनं. षटक संपतंय. स्लॉग ओव्हर इथे. स्लॉग ओव्हरचे षटक असताना धावसंख्या जमवली ती फलंदाजांनी 14 धावा.
षटकातला पहिला चेंडू प्रसादचा. फुटा चेंडू डाऊन द ग्राउंड शॉट येते. फिल्डर तैनात आहे तिथे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात 2 धावा मात्र इथे पूर्ण करतायत फलंदाज. धाव संख्या होते ती 16 धावा. पुढील चेंडू प्रसादचा, तर मात्र हवेत चेंडू येते. झेलगाच्या प्रयत्नात झेल बाद होता इथे फलंदाज भगवान. पुढील चेंडू असेल तो प्रसादचा, तर मात्र मनोजसाठी नवीन फलंदाज कल्पेश. यावेळेस मात्र फलंदाजाने 2 धावा इथे पूर्ण केल्या. धाव संख्या होते ती 18 धावा. पुढील चेंडू असेल तो प्रसादचा. यावेळेस मात्र कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाहीये. परिणाम स्वरूप ते निर्धावाचा चेंडू. जोरदार फटका येतोय. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमा पार होते. बॅक टू बॅक 2 चौकार वसूल करते फलंदाज मनोज. धाव संख्या होते ती 26 धावा. पुन्हा एकदा राहुल कल्पेशसाठी चेंडू घेऊन जात आहे. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येते दिशांत चेंडू. धाव संख्या होते ती 27 धावा. या सिंगलने धावसंख्येत भर झाली. धाव संख्या होते ती 28 धावा. यावेळेस चेंडू सीमा पार होते. धाव संख्येत 4 ने भर झाली. धाव संख्या होते ती 32 धावा.
तर मात्र हवेत चेंडू आहे. विकेटसाठी ते 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि 1000 रुपये कमवले आहेत ते राहुल यांनी. धाव संख्या होती ती 42. जोरदार फटका येतोय. कल्पेश मात्र यावेळेस सज्ज आहे. भिरकावून दिला चेंडू षटकार. कल्पेश जोरदार फटका मारताना पुन्हा एकदा झेल काही ते होऊ शकला नाहीये. दरम्यान 22च्या स्वरूपात इथे धावा जमवत आहेत फलंदाज. टोटल धाव मिळत आहेत ते 3. धाव संख्या होते ती 51. तर मात्र फलंदाजी मार्क सजवताना फलंदाज रोहित. हवे चेंडू. चेंडू मात्र नो मॅन लँड मध्ये जाते. धाव संख्या 2 भर झाली. धाव संख्या होते ती 53. षटकातला पुढील चेंडू असेल प्रसादचा. जोरदार फटका येतोय. खडत्याच्या खाली. यावेळेस चांगला सज्जल पाहायला मिळतोय.
ती 53 धावा. पंच शेवटचा चेंडू. फलंदाजी मार्क सजवताना फलंदाज गुरुनाथ. प्रसादाचा पुढील चेंडू तर मात्र निलेश यांच्याकडनं झेरका होऊ शकला नाहीये. पंच धावा कळवायच्या आहेत. एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 54. षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 54 धावा. तर मात्र गोलंदाज येत आहेत ते रुपेश. डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. 1 रनासाठी स्ट्राइक चेंज होईल. धाव संख्या होते ती 55 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र अलॉंग द ग्राउंड कार्पेट शॉट. चेंडू सीमा पार. चौकार. जब भी कोई लड़की यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा वेध घेत 4 धावा. यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू. 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 64 धावा. षटकातल्या अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र फलंदाज बीट. यावेळेस मात्र फलंदाज धावचित होते ते झटका बसतोय. धाव संख्या होते ती 64. 65 धावांचं टार्गेट असेल ते आंबोली संघापुढे. गाई करायचे आहे दोन्ही संघ. वाशा संघाचा संघनायक तसेच रातन नेपाळ संघाचा संघनायक नाणे फेकीसाठी उपस्थित राहायचा आहे. यापुढील सामना आपला याची नोंद घ्यायची आहे.
घाई करायचं आहे. पंचांची भूमिका पार पाडताना मनोज आणि निलेश जवळजवळ 1000 ते वनडेचा अनुभव. आज अंपायर तटस्थ असे पंच मनोज आणि निलेश. आंबोली संघाकडून स्ट्राईक फलंदाज मयूर तसेच रुपेश. आताच समर्थन कक्षाकडे आगमन झालेलं आहे सेवक शलवले. सहर्ष स्वागत. कुकांबे संघाचे स्पॉन्सर तसेच मेंटॉर सेवक शलवले. काही कारणास्तव त्यांचे खेळाडू क्वारंटाईन असल्यामुळे या स्पर्धेत ते भाग घेऊ शकले नाही. षटकातला पहिला चेंडू असेल गुरुनाथचा. चेंडू मात्र डिक्लेअर झोनकडे जातोय. यावेळेस मात्र हवेत चेंडू होता. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 2. यावेळेस होता फटका येतोय ते खेळाडू तिथे अवेलेबल आहे. एकच धाव मिळते. धाव संख्या होती ती 3 धावा. यावेळेस मात्र दिशाई चेंडू पाहायला भेटला गुरुनाथ यांच्याकडनं. धाव संख्या होते ती 4 धावा. पुढील चेंडू असेल तो गुरुनाथचा. यावेळेस मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू सीमा पार होतोय. चौकार. पुढील चेंडू असेल तो गुरुनाथचा. यावेळेस मात्र जोरदार फटका येतोय ते. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय 4 धावेसाठी. यावेळेस मात्र षटक संपतंय. धाव संख्या होते ती धाव संख्या होते ती 12 धावा. यापुढे सामना होतोय तो वाशा वर्सेस रातनपाडा. नाणेफेक करून घ्यायचे आहे. फलंदाज बीट
रुपेश यावेळेस मात्र एक धाव जमवतायत फलंदाज. धाव संख्येत भर झाली. धाव संख्या होते ती 13 धावा. यावेळेस मात्र पंच दिशांची चेंडू इथे घोषित करतायत. धाव संख्या होते ती 14 धावा. डिक्लेअर झोन कडे जातो एका धावेसाठी. पंच धावा कळवायच्या आहेत. एक धाव मिळते. या एका धावेने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 16 धावा. नाणेफेक झाली ते वाशाळा आणि रातादेपाळ यांच्या दरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वाशाळा संघ. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण काहीसे सुमार होत आहे. दरम्यान फलंदाजांनी ते 2 धावा पूर्ण केल्या. धाव संख्या होते ते 18 धावा. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे. झेल काय टिपता आला नाही आहे. ते एक संधी निर्माण केली होती. धाव संख्या आहे ते 18 धावा. 2 षटक संपतात. 19 धावा होतील. 19 धावा. दोन षटकानंतर 19 धावा. गोलंदाजी मार्क सज्ज होताना गोलंदाज सचिनचा सामना करते ते फलंदाज कुणाल. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय ते दिशाय चेंडू. धाव संख्या होते ती 20 धावा. यावेळेस मात्र फलंदाज बीट. व्हेरिएशन पाहायला भेटला. गोलंदाज सचिन यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशान चेंडू. धाव संख्या होते ती 21 धावा.
तर मात्र काय क्षेत्ररक्षण इथं सुमार होते. चालीशी फेक रिस्की धाव, परंतु ऍट द एंड फलंदाज सेफ. पंच धावा कळवायच्या आहेत. 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्येत मात्र भर झाली. धावसंख्या होती ती 23 धावा. तर मात्र डिक्लेअर झोनकडे खेळतात फलंदाज. षटकातला पुढील चेंडू असेल सचिनचा. यावेळेस मात्र स्टेप आउट. काहीसं मिस स्पीड होतंय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावच्या प्रयत्नात 2 धावा मात्र ते पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावांनी धावसंख्या झाली होती 26 धावा. 15 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज आहे ती विजयासाठी. ते चार चेंडू झालेले आहेत. यावेळेस मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात घेऊन काढला हा चेंडू. बघूया किती धाव ते मिळत आहेत. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात 2 धावा ते पूर्ण करतायत फलंदाज. धावसंख्या 2 भर झाली. धावसंख्या होते ती 28 धावा. मात्र जोरदार फटका येतोय ते कैलास यांच्याकडनं. क्षेत्ररक्षण आता मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज मयूर. जोरदार फटका येतोय ते खेळत्याच्या खाली. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीयेत. शवक शलवले यांच्याकडनं. यावेळेस मात्र फलंदाज प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतायत. धावसंख्येत मात्र 1 ने भर झाली. धावसंख्या होते ती 33 धावा.
पुढील चेंडू असेल प्रसादसाठी. फलंदाज मात्र प्रसाद बीट. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र जोरदार फटका येतोय. चेंडू फील्ड व्यवस्थित होत नाही, परंतु 2 धावा रोखतायत ते क्षेत्ररक्षक. धाव संख्या होती ती 35 धावा. आता मात्र 30 धावांची गरज आहे अजूनही. 8 चेंडू 30 धावा. यावेळेस स्टेप आउट झाले होते फलंदाज प्रसाद. चेंडू काय ते बॅटच्या रडार मध्ये आला नाही. परिणाम स्वरूपता इथे कोणती धाव मिळत नाहीये. तर समीकरण येऊन टेपलेले आहे ते 7 चेंडू 30 धावा. 7 चेंडू 30 धावा. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सुमार होते ते. यावेळेस मात्र आता समीकरण येऊन ठेपले 6 चेंडू 29 धावा. यापुढील सामना होईल वाशळा वर्सेस रातांदे पाडा. गोलंदाजी मार्को सजवताना गोलंदाज कल्पेश. यावेळेस फलंदाज बीट. यावेळेस मात्र चारशे शतक पाहायला भेटलंय. पंच षटकार. धाव संख्या होती ती 42 धावा. जोरदार फटका येते. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. यावेळेस षटकार प्रसाद यांच्या बॅटरीतनं निघालेला हा उत्तुंग असा षटकार पाहायला भेटायचे. जोरदार फटका येते. आता मात्र खेळत्याच्या खाली होता, परंतु झेल काय जज करता आला नाहीये. यावेळेस मात्र गडी धावचित होत आहे.
आता मात्र एक चेंडू आणि 11 धावांची गरज. यावेळेस मात्र दिशेन चेंडू. धावसंख्येत एकने भर झाली. धावसंख्या 10 पाहिजेत ना. आणि हा षटकार, परंतु इथे चांगली अशी लढत पाहायला भेटली. तीन धावांनी ते विजय झालेला आहे तो वैतरणा संघ.